थँक्यू संदीप बोराडे सर. आजच्या ग्रुपमध्ये जे 8 संघ खेळणार आहेत त्यांच्यासाठी जे महत्त्वाचं कॅश प्राइज असणार आहे ते मी आजच्या ग्रुपच्या सर्व संघांसाठी इथून सांगतोय. नेरल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर नेरलमध्ये पहिल्यांदाच आधुनिक व सुसज्ज असं हॉस्पिटल 42 बेडचे आणि 7 बेडचे आधुनिक ICU हॉस्पिटल येत्या 11 मे रोजी आपण पाहणार आहोत. आणि डॉक्टर विवेक भगत आणि डॉक्टर दीपक सिंग यांच्या माध्यमातून प्रत्येक रात्रीमध्ये जो कोणी बॅटर सर्वाधिक धावा करेल त्याला 2000, जो कोणी बॉलर सर्वाधिक विकेट घेईल त्याला 2000 आणि जो संघ सर्वाधिक स्कोर बनवेल त्याला देखील 2000 असं टोटल 6000 रुपयाचं कॅश प्राइज डॉक्टर विवेक भगत आणि डॉक्टर दीपक सिंग यांच्या माध्यमातून सर्व रात्रीमध्ये. पण अजय सर आज खुशखबर तुमच्यासाठी, कारण तुमच्याच गावातल्या एका संघाने अर्थात वैष्णवी कंस्ट्रक्शन जयेश जे डायरे पुरस्कृत संघाने 3 बक्षिसं एकाच गावात गेले. आज खरं तर डायरेंचा कार्ड चालतोय. गोलंदाज तयार, पॉइंट कडे पहिला चेंडू आणि कल्पेश साळुंके. JD11 शिवशक्ती कडाव संघाचा बायकर मॅन कल्पेश साळुंके, त्याच्या साथीला आणखीन एक बायकर मॅन कुशल गुरव, दोनही कर्जत तालुक्यातील बाईक जिंकणारे खेळाडू. आणि आता त्यांच्या सलामीच्या भूमिकेने जानमन ढवळेपाड्याच्या गोलंदाज सचिन केवण्याच्या विरोधात मॅचची ही सुरुवात. कल्पेशच्या बॅटमधून हवाई हल्ला, चेंडू सीमा रेखा पार, पहिला सिक्सर बॅटर कल्पेश साळुंकेचा. कमॉन डी. बारा नंदी बैल आहेत आणि त्या 12 नंदी बैलांचं प्रदर्शन उद्या फायनल डेला इथे होणार आहे. अभिषेकने डिफेन्सिव्ह शॉट केला, समोर बॅक टू द बॉलर सचिन केवणेकडे. 5 चेंडू संपले सचिन केवणेच्या धावा आहेत त्या पहिल्या पॉवर प्लेमध्ये. आतापर्यंत 10 धावा. JD11 शिवशक्ती कडाव, जयवंत हजारे साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ आणि मैदानाच्या आतमध्ये संघनायक अभिषेक देवगरे. आज जबाबदारी आहे कल्पेश आऊट झाल्यानंतर अभिषेकवर. लास्ट बॉल होता सचिन केवण्याचा. पॉवर प्लेची पहिली ओव्हर P1चा षटक. स्कोर JD11 शिवशक्ती कडाव संघाचा. कल्पेश साळुंके इथून आऊट झालाय. धावा आहेत स्कोर कार्डवरती 10.
पहिल्या राऊंडमधील यानंतर शेवटची मॅच होणार आहे ती मात्र SBCC उमरोली आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल तन्मयी 11 कळवा. पेन तालुक्यातील हा संघ तन्मय 11 कळवा आणि SBCC उमरोली यानंतर होणारी मॅच. बघा लक्ष सर्जा ग्रुप किंग्स 5000 नंददादा गोमारे आणि हरीशदादा गायकवाड परफेक्ट नियोजन यांच्या माध्यमातून जो संघ आज 75+ धावा या मैदानावरती बनवेल त्या संघासाठी हरीशदादा गायकवाड यांच्याकडून एक बोकड असणार आहे. होऊ शकतात आजच्या रात्रीमध्ये 75+ धावा होऊ शकतात. JD11 शिवशक्ती कडाव पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा ऑन बोर्ड आहेत. कुशल गुरव आणि अभिषेक देवगरेची इथून बॅटिंग JD11 शिवशक्ती कडाव संघाला एक मोठा स्कोर उभारण्याच्या दिशेने. ज्या हनुमान ढवळेपाडा संघ कित्येक वेळा JD11 शिवशक्ती कडाव संघाच्या विरोधात खेळलाय. कधी शिवशक्ती कडाव संघ जिंकलाय तर कधी ज्या हनुमान ढवळेपाडा संघ जिंकलाय आणि लढाई मात्र याही स्पर्धेमध्ये दमदार होईल. पहिला बॉल विकेट किपर फर्स्ट स्लिपला बीट करत चेंडू चाललाय सीमा पार 22च्या स्वरूपातला आलाय टीमच्या खात्यात चौकार. उद्या आपण पाहतोय उद्याचा लॉट्सचा विचार केला तर खूप मोठे संघ असतील. कर्जत रायगड पनवेल ठाणा पालघर विभागातील संघ उद्या या मैदानावरती खेळताना दिसतील आणि प्रेक्षकांसाठी उद्या सुवर्ण संधी असेल. इथे प्रेक्षकांसाठी पण लकी ड्रॉ या ठिकाणी असेल. त्याचबरोबर कोलारे गावातील जे 12 वर्षाखालील जी मुलं आहेत मुली त्यांच्यासाठी पण एकविरा वेल्डिंग वर्क्स अंकुश जामघरे आणि दिनेश बुंडेरे यांच्याकडून छोटी सायकल या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि खऱ्या अर्थाने लकी ड्रॉ प्रेक्षकांसाठी असणार आहे. तर सर्व प्रेक्षकांना जरूर आपण आमंत्रित करूया उद्याच्या रात्री बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहा. भन्नाट वेगाने हा चेंडू टाकला होता. कुशल गुरव आडव्या बॅटने स्वीप करण्याचा प्रयत्न करत होते. डॉट बॉलची फेक झाली. स्कोर येतो 16. 16 धावा ऑन बोर्ड आहेत. जहानुमान ढवळेपाडा कित्येक वेळा जहानुमान ढवळेपाडा संघ शिवशक्ती कडाव संघाच्या विरोधात खेळला आणि नेहमीच ढवळेपाडा आणि शिवशक्ती कडाव संघाला प्रेक्षकांचं प्रेम लाभलंय आणि आता तेच दोन संघ एकमेकांच्या विरोधात स्वर्गीय आर्यन स्मृती चषकामध्ये 4थ्या रजनीमध्ये आणि गोलंदाजी मार्कवरती आहे तो मात्र गणेश जाधव. ओव्हर नंबर 2 मध्ये राऊंड द विकेटने बॉलिंग करतोय. कुशलच्या बॅटमधून फटका. पॉइंटचा शतरक्षक पुढे सरसावला. कव्हर पर्यंत चेंडू आता देईना तोपर्यंत धावा घेतला जातील 2 ने स्कोर वाढेल. लेझी क्रिकेट खेळून चालणार नाही टीम जहानुमान ढवळेपाड्याला कारण समोर JD11 शिवशक्ती कडाव संघ आहे. अभिषेक देवगरे आणि कुशल विकेटच्या दरम्यान धाव घेण्यामध्ये माहीर असणारे 2 फलंदाज आहे. एकीचं दुहेरीमध्ये कन्व्हर्टर अगदी वेगाने करतात असे 2 फलंदाज. स्कोर 2 ने वाढलाय. धावा स्कोर कार्डवरती 18. 4 चेंडू संपलेत गणेश जाधवचे. 5वा चेंडू. कुशल गुरव आधीच मन बनवलं होतं चेंडू येण्याची प्रतीक्षा केली नाही. कुशलला असं वाटलं की कदाचित परफेक्ट टायमिंग वरती शॉट येईल पण डॉट बॉल आला गणेश जाधवचा. 5 चेंडू अवघ्या 4 धावा. एक 22चा चौकार आणि त्यानंतर बॅटरच्या माध्यमातून 4 अशा 8 धावा आतापर्यंत 5 चेंडू मध्ये आले. लास्ट बॉल गणेशचा खोलात होता चेंडू समोर. कुशल गुरव डॉट बॉलची खेळ इथे साकारत असताना 2 ओव्हरचा स्पेल इथे संपलाय. स्कोर आहे एका विकेटच्या मोबदल्यात. धाव संख्या 18. 2 ओव्हर 18 धावा. आता पाहिलं गेलं तर आपण विकेटचं तर कौतुक करावं लागेल कारण एकविरा क्रिकेट संघ कोलारे जयवंतदादा रुपेश कल्पेश अमित यांनी जी मेहनत घेतली खऱ्या अर्थाने या विकेटसाठी. प्रमोददादा असतील आणि या विकेटकडे पाहायला गेल्यानंतर आपण आता सांभाळून पाहायला गेलं तर विकेट कडक आणि टणक ज्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीने आपण पाहतोय खालवट टप्प्याचा चेंडू राहतो. सबमरीन डिलिव्हरी ज्याला म्हटली जाते त्या पद्धतीने चेंडू राहतो. म्हणजे विकेट खऱ्या अर्थाने बॅट्समन आणि गोलंदाज ज्याला या मैदानाचा अंदाज घेता येईल त्या विकेटचा वापर करता येईल तो या ठिकाणी सक्सेसफुल ठरेल.
सचिन केवनेला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आणण्यात आले. समोर अभिषेक देवघरे. लढाई दमदार होईल. 2 ओव्हरमध्ये 18 धावा आहेत. मागच्या ओव्हरमध्ये एकच 22च्या स्वरूपातली बाउंड्री झाली. सचिनचा चेंडू अभिषेकच्या बॅटमधून फटका. खेळाडू तयार आहे त्या ठिकाणी. चेंडूचं कलेक्शन होईल. फक्त सिंगलसाठी जातील की वेगवान वेगवान. अभिषेक खरं तर चतुर खेळाडू आहे. जिथे लेझी फिल्डिंग होईल तिथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न अभिषेक नेहमी करतात आणि ही चतुराई फलंदाजांची विकेटच्या दरम्यान असली पाहिजे. 1ने धाव संख्या इथून वाढेल. 19 धावा. सचिन केवनेने पहिल्या ओव्हरमध्ये धावा दिल्या होत्या 10. एक बाउंड्री लगावली होती अभिषेकने सचिनच्या विरोधात. कुशलसाठी हा चेंडू सचिन केवनेचा. ऑन साईडला प्रयत्न भरपूर आहेत कुशलचे पण कनेक्शन होत नाहीये. चेंडू डॉट येत आहेत. अभिषेक देखील आता सल्ला मसलत करत असताना कुशलच्या समवेत, कारण असे डॉट बॉल संघाच्या स्कोर कार्डवरती थोडा इफेक्ट टाकतात आणि परिणामकारक गोलंदाजी सुरू आहे ती सध्या सचिन केवनेची, जिथे मात्र डॉट बॉलचं पर्सेंटेज तो वाढवतो आणि स्कोर आहे 1 गड्याच्या मोबदल्यात 19. कुशलच्या बॅटमधून कव्हरच्या वरून खेळाडू पोहोचलाय. चेंडू त्याने कव्हर केलाय. फेक फेक. दोनही खेळाडू मधला तालमेल भारी आहे. 2 धावा मिळतील. टीम JD11 शिवशक्ती कडावला. चांगलं ऑब्झर्वेशन होतं अभिषेकचं. खेळाडू थ्रो करेल तोपर्यंत 2 धावा कुशल आणि अभिषेकने इथून पूर्ण केल्या. स्कोर 2 ने वाढला. 21 धावा आहेत. षटक क्रमांक 3 आणि सचिन केवनेने देखील 3 चेंडूंचा खेळ इथून समाप्त केलाय. अजूनही खरं तर मागच्या 8 बॉल पासून मोठा फटका आलेला नाहीये. बिग हिटची वाट पाहतोय प्रेक्षक राजा, कारण मागील 8 बॉलमध्ये काही बाउंड्री नाहीये. फुल टॉस. पॉवरफुल स्ट्रोक. कुशल गुरवचा लॉंगेस्ट षटकार. लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेखा पार. सिक्सर. सचिन केवनेने वरती कुशल गुरवने संधी साधली आणि ठोकलाय तो षटकार. 2 मोठ्या बलाढ्य संघामधील लढाई अशीच असते. कधी गोलंदाजाचा एखादा चेंडू डॉट येईल. फलंदाज आपला संयम न गमावता चांगली बॅटिंग इथे कुशल गुरव करतोय. स्कोर वाढला 27 धावा. धावा फलकावरती आहेत. गोलंदाज तयार सचिन केवने. कुशलचा हा फटका. गॅप शोधलाय. गॅप शॉट सिलेक्शन आहे. 2 खेळाडू पोहोचतील तोपर्यंत दुसऱ्या धाव्यासाठी पोहोचले देखील. काय रनिंग आहे अभिषेक आणि कुशलची. कॉम्बिनेशन भारी आहे आणि कोऑर्डिनेशन आहे. पार्टनरशिप वाढवत असताना स्कोर पोहोचलाय तो 29. कल्पेश साळुंकेने एक सिक्सर ठोकला, तो आउट झाला. 23 धावसंख्येची पार्टनरशिप. 23 धावसंख्येची पार्टनरशिप सध्या तुम्ही बघू शकाल कुशल आणि अभिषेक देवघरेमध्ये. खतरनाक बॅटिंग सध्या कुशल आणि अभिषेक साकारतायत. जानमन ढोळे पाडायला 1 विकेट आल्यानंतर यश हातात लागू दिलं नाही ते 2 फलंदाजांनी. वेगवान चेंडू. पंचांकडे वाईटची डिमांड जरूर होती पण रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आला. बॅटिंग टीम कडून DRS चा वापर इथून करण्यात आला. थर्ड अंपायर इथून चेक केले जातील की एक्झॅक्ट चेंडू वाईड आहे की नाही याचा निर्णय तुम्हाला दिला जाईल. प्रत्येक टीमला 1-1 DRS आहे. वाईट बॉल, रनआउट आणि बिमरसाठी, आणि त्याचा योग्य वापर JD11 शिवशक्ती कडाव संघाने केला. थर्ड अंपायर प्लीज आपण या आणि चेंडूचं ऑब्झर्वेशन करून डिसिजन पेंडिंग आहे तो योग्य निर्णय आपण द्या. भेटेल सर्व भेटेल. काय टेन्शन घेऊ नका. आहेत सर तिथे आहेत. वाईट बॉल डिसिजन या ठिकाणी येतो. वाईट बॉल लेग स्टिकच्या खरं तर बाहेरून हा चेंडू निघाला आणि त्या कारणास्तव पंचांनी इथे वाईट बॉल घोषित केलाय. 1 धाव ऍड होईल. टोटल पोहोचली 30 धावा. सचिन केवण्याचा दुसऱ्या षटकाचा हा स्पेल समाप्तीकडे चालला आणि लास्ट बॉलची फेक असेल.
समोर येतो कुशल गुरव. कुशल वर्सेस सचिन. लास्ट बॉल होता. पुन्हा एकदा वाईटची डिमांड होती. अभिषेक पण पंचांनी इथून षटक संपल्याचा इशारा केला. 3 ओव्हरमध्ये स्कोर झालाय JD11 शिवशक्ती कडाव संघाचा. धावा संख्या ती मात्र 30. तन्मयी 11 कळवा संघ, पेन तालुक्यातील हा संघ आणि त्यानंतर कर्जत तालुक्यातील SBCC उमरोली. दोनही संघ आपण इनिंग ब्रेकमध्ये रिपोर्टिंग करा. रात्रीचं 1 वाजले तरी देखील KTC लाईव्ह इव्हेंटवरती मोठ्या प्रमाणात प्रेक्षक लाईव्ह या मासचा आनंद घेतात. त्यांचं आपण संदेश हजारे दादा यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करीत आहोत. आणि मैदानावरती देखील प्रेक्षकांची गर्दी पाहतोय. आज खरं तर ज्या पद्धतीने मॅचेसला सुरुवात झाली, मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांनी हजेरी लावली आणि आज IPLची मॅच इतकी जबरदस्त होती मुंबई इंडियाची, तरी देखील प्रेक्षकांची संख्या ही KTC लाईव्ह इव्हेंट ऑनलाईन आणि त्याचबरोबर कोल्हारे गावाच्या बाजूला असणाऱ्या क्रीडांगणावरती मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपण पाहिली. आणि आता शिवशक्ती कडाव संघ 3 ओव्हरमध्ये 30 धावा त्यांनी उभारल्यात. विकेट आता सेफ आहेत. आता अभिषेक देवगरे आणि कुशल गुरव यांच्या अनकंट्रोल बॅटिंगला येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये नक्कीच प्रेक्षकांना बघायला आवडेल. कारण जेव्हा जेव्हा AB डिव्हिलियर्स खेळायचे ना, त्यांचा नेहमीच रवैया असायचा की जर 20 ओव्हरची मॅच असेल तर 12 ओव्हरमध्ये जितक्या धावा होतील ना, पुढच्या 8 ओव्हरमध्ये तेवढ्याच धावा स्कोर कार्डावरती आला पाहिजे. हे मिस्टर 360 AB डिव्हिलियर्सचं वाक्य होतं. अभिषेकचा फटका, मागे खेळाडू तयार आहे, चेंडू त्याने अडवलाय, एकच धाव मिळेल. तसंच 5 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हरमध्ये 30 आल्यात, म्हणजे पुढच्या 2 ओव्हरमध्ये सेट झाल्यानंतर बॅटरच्या माध्यमातून तेवढ्या धावा आल्या पाहिजेत, म्हणजे चांगली टोटल होईल. 1 रन 31 धावा. गोलंदाज चौथ्या ओव्हरमध्ये आलाय अक्षय बैकर. अक्षय खरं तर धीम्या गतीचा गोलंदाज आहे, टप्प्यावरती नियंत्रण आहे. अक्षय बैकरच्या विरोधात कुशल गुरवचा फटका, शरीराचा योग्य वापर केला, चेंडू इथून फील्ड केला, मिळेल आणखीन एक सिंगल. 2 बॉल 2 सिंगल. अक्षय बैकरला खेळण्यासाठी खरं तर चेंडू व्यवस्थित पिकअप करणं फलंदाजांना जमलं पाहिजे, कारण त्याचा वेग कमी आहे. फक्त टप्पा आणि लेंथ लाईन चांगली टाकतोय तो अक्षय. अभिषेक फटक्यासाठी रेडी होता, रेडी टू प्ले आणि रेडी टू पोझिशन त्याने बनवली होती जागा, पण अक्षय थांबला. अभिषेकचा फटका हवेचा वेध घेतोय. खेळाडू मिड ऑफ मध्ये तैनात आहे. सचिन केवनेने कॅच स्वीकारली. संघनायक अभिषेक देवगरे इथून बाद. आहे 32 धावा संख्येवरती दुसऱ्या विकेटचं पतन झालं. 26 धावांची पार्टनरशिप झाली अभिषेक देवगरे आणि कुशल गुरव मध्ये. आणि आता नवीन बॅटर विशाल पोखरकर. शिवशक्ती कडाव संघ JD11 नावाने आज खेळतोय. जयवंजी हजारे या संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि 3 ओव्हर 3 चेंडूमध्ये धावा आहेत ते मात्र 32. 3 ओव्हर 3 बॉल 32 धावा. अक्षय बैकर वरती संघनायकाचा विश्वास आणि त्या विश्वासाला सार्थ ठरवणारी गोलंदाजी सध्या JD11 शिवशक्ती कडावच्या विरोधात तो हाताळतो. 3 बॉल आणि टप्पा किती चांगला आहे बघा. धावगतीला गोलंदाज किती वेगाने धावतो यापेक्षा टप्पा कसा आहे याला फार महत्व आहे. विशाल पोखरकरचा फटका, पकडली कॅच. 1 मोर विकेट डाऊन. बॅक टू बॅक विकेट. बॅटर विशाल पोखरकर देखील इथून बाद.
थँक्यू डीजे. विशाल देखील आउट झाला आणि गोलंदाज अक्षय बैकर विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचलाय. नवीन फलंदाजाचं मैदानाच्या आतमध्ये आगमन. उल्केश गुरव हा नवीन बॅटर इनटू द ग्राउंड आणि समोर येतो गोलंदाज अक्षय बैकर विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. 2 बॉल 2 विकेट. अक्षय बैकर इज ऑन हॅट्रिक नाव. फटकावेत. विकेट हॅट्रिकची संधी. पकडली कॅच आणि स्वर्गीय आर्यन स्मृती चषकाची विकेट हॅट्रिक कमावली आहे. टीम जय हनुमान ढवळेपाड्याचा गोलंदाज अक्षय बैकरने JD11 शिवशक्ती कडाव संघाला 3 चेंडूमध्ये 3 विकेट त्याने मिळवल्या. आधी बाद झाला अभिषेक देवगरे, त्यानंतर विशाल पोखरकर आणि तिसरी लगातार विकेट आली ती उल्केश गुरवची. खतरनाक बॉलिंग त्याने टाकली. 3 ओव्हरमध्ये स्कोर वेग पकडत होता आणि इथे धावसंख्या 32 असताना 4 विकेटचं पतन. अवघा 1 चेंडू अक्षय बैकरचा इथे शिल्लक. अक्षय बैकरने या गोलंदाजीने JD11 शिवशक्ती कडाव संघाला कुशल गुरवला नॉन स्ट्रायकर एंड वरतीच ठेवलं या षटकामध्ये आणि 3 बॉल 3 विकेट. आता नवीन बॅट्समन नीतू माली. शेवटचा बॉल होता अक्षय बैकरचा. ओव्हर कंप्लीट झाली. 2 धावांचं षटक आलं अक्षय बैकरचं. स्कोर आहे JD11 शिवशक्ती कडाव संघाचा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा 32. या ठिकाणी ISPL स्टार ISPL वर्ल्ड ऑफ आपण पाहायला गेलं इंडियामधून जे 11 खेळाडूंची जी निवड झाली होती त्यामध्ये आपण पाहतोय ISPL 11 या संघामध्ये ड्रीम 11मध्ये जी निवड झाली होती ते म्हणजे साहिल लोंगले या ठिकाणी उपस्थित. साहिल या आपण व्यासपीठावरती आयोजकांच्या वतीने साहिलचं मनपूर्वक हार्दिक स्वागत केलं जाईल. त्याचबरोबर समीरजी लोंगले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. त्याचबरोबर डॅनी मामा लोंगले यांना विनंती करतो आहे. डॅनी अर्थात विश्वनाथ लोंगले यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. क्रिकेटमध्ये नाव ठेवलं रे आपण डॅनी मामा. विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचे. लास्ट ओव्हर आहे आता. 5 ओव्हरचा पहिल्या डावाचा खेळ आणि 4 ओव्हरमध्ये 32 धावा. कुशल गुरव अजूनही बॅटिंग करतोय. कुशलने आतापर्यंत 12 चेंडू फेस केलेत आणि 15 धावा नॉट आउट तो बॅटिंग करतोय. लास्ट ओव्हरमध्ये जानमन ढोळेपाड्याचा कर्णधार प्रथमेश आलाय. बत्तीस धावा आहेत लास्ट ओव्हरमध्ये. आता त्या तुफानी पारीची आवश्यकता आहे टीम JD11 शिवशक्ती कडावला. कुशल गुरव मैदानाच्या आतमध्ये त्या पद्धतीने बॅटिंग साकारू शकतो. प्रथमेश आले त्याच्या अगेन्स्ट. लास्ट ओव्हरचा खेळ द्वंद्व चांगलं रंगणार कारण ओव्हर शेवटची आहे आणि इनिंग पहिली आहे. बॅटर कल्पेश. कुशल फुल टॉस. पॉवर जनरेट करणारा पॉवरफुल स्ट्रोक. सिक्सर खेचला येतो मात्र कुशल गुरवने. हा कडाव संघाचा कर्जत तालुक्याचा बायकरमॅन आहे आणि जानमन ढोळेपाड्याच्या संगनायक प्रथमेश वरती चुकीचा चेंडू होता आणि त्या चुकीच्या चेंडूवरती स्वतःला बॅलन्स करत पॉवर झोकणारा कुशल गुरवचा हा षटकार. ही ताकद आहे कुशल गुरवची जी लास्ट ओव्हरमध्ये आजमावत असताना JD11 शिवशक्ती कडाव संघाला इथून चांगल्या टोटलच्या दिशेने घेऊन जात असताना कुशल गुरव 38 मध्ये एकट्या कुशल गुरवच्या धावात नॉट आउट 21 धावा. अजूनही 5 बॉल बाकी आहेत. 5 चेंडूमध्ये जर 5 षटकार ठोकले तर रेकॉर्ड होईल स्वर्गीय आर्यन स्मृती चषकामध्ये. गोलंदाज तयार. कर्णधार प्रथमेश ढवळेपाड्याचा. कुशलचा हा प्रयत्न शरीरभेदी चेंडू आहे. बॅटर सेफ आहे. चेंडू मात्र डॉट आहे. प्रथमेशसाठी कमबॅक करणारा हा चेंडू त्याने हाताळला. 2 बॉल 38 धावा. लास्ट ओव्हर सुरू आहे. प्रेक्षकांच्या मनामध्ये कदाचित JD11 शिवशक्ती कडाव संघ धावसंख्या 50शी पार घेऊन जाईल का आणि बरेचसे प्रश्नचिन्ह आहेत. कुशल गुरवच्या बॅटवरती चेंडू येतात हे खरं तर या लास्ट ओव्हरमध्ये फायदेशीर आहे. कल्पेशचा फटका फ्लाइंग स्लिपला बीट करत चेंडू चालला सीमा पार. खेचलाय कुशल गुरवने चौकार. कमॉन डीजे.
आपल्या कर्जत टेनिस क्रिकेट आणि या कर्जत तालुक्याचं आज आपण पाहतोय उमरोली जिल्हा परिषद ज्यामध्ये आपण मोडला जातो आहे, या परिसराचं नाव ज्याने मोठं केलं तो म्हणजे साहिल लोंगले. ISPL इंडियातील जे सर्वात टॉप प्लेअर होते, टॉप प्लेअरमध्ये ज्या 11 प्लेअरमध्ये ज्याचं नाव होतं तो म्हणजे साहिल लोंगले या ठिकाणी उपस्थित झाला आहे. आणि आपण पाहतो गेले कित्येक दिवस या रायगड ठाणा अर्थात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन आपल्या गोलंदाजीचा जलवा दाखवणारा आणि खऱ्या अर्थाने जरी नरेंद्र गोमारे साहेब उद्या जलवा घेऊन येणार नवीन खरेदी, पण हा जलवा अर्थात पाहतो महाराष्ट्रामध्ये गाजतो आहे तो म्हणजे साहिल लोंगले. त्यासोबत अनेक क्रिकेटरांना घडवणारे डॅनी अर्थात विश्वनाथ लोंगले या ठिकाणी उपस्थित आहेत. कुशलचा फटका पाठ दाखवण्याचा प्रयत्न झाला, चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धाव इथून मिळेल, स्कोर 1 वाढलं 44. 44 धावा, इनिंग समाप्तीकडे चालली आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ इथे शेष आहे. JD11 शिवशक्ती कडाव कुशल गुरवची ही इनिंग ज्या हनुमान ढोळेपाडा टीमच्या विरोधात स्पेशल इनिंग आहे, कारण जिथे एका बाजूला विकेट आउट होत होते, विकेट हॅट्रिक कमावली होती अक्षय बैकरने, त्या परिस्थितीमधून संघाला 44 धावसंख्येपर्यंत नेऊन ठेवला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. बॅटर इथून नितू माळी, हिट विकेट की क्लीन बोल्ड. येस, बॅटर आउट, त्रिफळाची फलंदाज बाद. चला, दोन्ही संघांचे संघनायक SBCC उमरोलीचा कर्णधार इथे पोहोचलाय. तन्मयी 11 कळवा संघाचा देखील कॅप्टन इथे पोहोचलाय. 1 चेंडू संपल्यानंतर आपण पुढील मॅचचा टॉस इथे करणार आहोत. दोन्ही संघनायक आपलं सहर्ष स्वागत. पेन तालुक्यातील नामवंत संघ, ज्या संघाची भरपूर चर्चा आहे आणि नुकताच मागच्या आठवड्यामध्ये देखील त्या संघाने ट्रॉफी जिंकली आहे, तो तन्मयी 11 कळवा संघ इथे उपस्थित झालाय. सुशांत मोकल आय थिंक या संघाचे मेन खेळाडू आहेत आणि पहिल्यांदाच तन्मयी 11 कळवा संघ कर्जत तालुक्यामध्ये कोलारेच्या क्रीडांगणावरती खेळताना दिसेल SBCC उमरोलीच्या विरोधात. लास्ट बॉलची फेक इथून केली जाईल. प्रथमेश या गोलंदाजाचा अंतिम शेवटचा टप्पा. बॅटला ब्रश झाला चेंडू, फ्लाइंग स्लिप पुढे सरसावली, तोपर्यंत एक कंप्लीट आहे. दुसरीसाठी कुशल धावलाय. प्रथमेश स्टंपवरती चेंडू लावणार, तोपर्यंत 1 धाव आणि फलंदाज रन आउट. 45 धावा उभारल्यात JD11 शिवशक्ती कडावने आणि 46 धावसंख्येचं कंपल्सरी टार्गेट इथून सेट झालंय टीम जानमन ढोळेपाडासाठी. टॉससाठी दोन्ही कॅप्टन आलेले. संदीप सर, टॉस बॉक्समध्ये आपण जॉईन व्हावं आणि नाणेफेक करावी तन्मयी 11 कळवा वर्सेस SBCC उमरोलीमध्ये. थँक्यू बोराडे सर आणि अजय डायरे सर. आवाज खुलायला पाहिजे. तर चेतन दादा गुमरे यांच्या वतीने स्वीट एकदम गरमागरम चाय आपल्याला भेटलेला आहे. जरूर. तर टॉस या ठिकाणी केला जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन SBCC उमरोली संघ कर्णधार या ठिकाणी चेतन उपस्थित आहे. त्याचबरोबर तन्मयी 11 कळवा पेन वरून आलेला संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण टॉससाठी या ठिकाणी विनंती करूया. या ठिकाणी संतोष पाटील सरांना विनंती करतो, या आपल्या शुभ हस्ते टॉस करूया. संतोष दादा जाधव, पोलीस पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. एकीकडे असेल SBCC उमरोली आणि कर्जत तालुक्यातील संघ, दोन्ही रायगड जिल्ह्याचे आहेत. पेन तालुक्यावरून आपण पाहतोय कलवा संघ, या ठिकाणी तन्मयी 11 संघ आपण पाहतोय. चेतन दादा सर्वांनी तारीफ केली, अप्रतिम ती चाय आपल्या माध्यमातून पुरवण्यात आली.
तर कॉल या ठिकाणी होता, हेड कॉल आपण होता आणि जरूर टॉस या ठिकाणी प्राप्त केलाय. तर चेतन बोलण्याच्या अगोदर चेतन निघून गेलं, त्याला माहिती आहे. आणि जरूर आपण चेतनकडे नाही आहे तर आपण जरूर डॅनी मामा या ठिकाणी आहेत. त्यानंतर साहिल ISPL इंडियन तर चला ISPL प्लेइंग 11 जे इंडियामधील जे सर्वोत्कृष्ट खेळाडू ते चॉईस केले, त्या चॉईसमधला खरा मित्र आम्ही पाहायला गेला आमचा साहिल दादा, याचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. तर मी या स्पर्धेचे सर्व सभा संदेशजी हजारे यांना विनंती करतो आहे, या कर्जत तालुक्याची शान साहिल लोंगले यांचं या ठिकाणी मानसन्मान करणार आहोत. त्याचबरोबर या संघाला घेऊन आणि कर्जत टेनिस क्रिकेटमधील आणखीन एक नामोदक क्रिकेटर कॅप्टन कूल नावाने नेहमीच प्रसिद्ध डॅनी मामा याचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. कित्येक खेळाडूंना घडवणारं हे व्यक्तिमत्व डॅनी लोंगले यांचा सन्मान आपण स्क्रीनवरती बघू शकाल. SBCC उमरोली आणि आज उमरोलीचं जे नाव आहे क्रिकेटमध्ये त्या नावाला सुरुवात करणारा हा खेळाडू म्हणजे डॅनी लोंगले आणि त्यांचा सन्मान आम्ही करतोय. डॅनी दादा आपलं सहर्ष स्वागत. म्हणजे एखादी गोष्ट करताना आपण नेहमी म्हणतो की माझा कारखाना आहे की काय, पण डॅनी लोंगले यांचा खरोखर कारखाना आहे. कित्येक खेळाडू त्यांनी बनवले, घडवले आणि मोठ्या प्लॅटफॉर्मवरती प्रेझेंट देखील केले. आणि आज नाव आहे उमरोलीकरांचं, त्याच्या मागे सुरुवात करणारा स्टार्ट करणारा व्यक्तिमत्व म्हणजे डॅनी लोंगले. डॅनी नाम ही काफी है, डॅनी बोले तो विश्वनाथ लोंगले. आणि कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये नुसतं डॅनी म्हटलं जात ना, डॅनी मामा नावाने प्रसिद्ध असलेला डॅनी. विश्वनाथ नाव फार कमी लोकांना माहीत असेल, पण डॅनी म्हटलं उमरोलीचा डॅनी म्हणजे फेमस. येणारे 30 चेंडू आणि टार्गेट इथून सेट झालंय टीम जयानमन ढवळेपाडासाठी. 46 गेम इज ऑन. 3, 2, 1 लेट्स प्ले. लेट्स स्टार्ट द गेम. फर्स्ट ओव्हर, फर्स्ट बॉल. JD11 शिवशक्ती कडाव संघाचा रायझिंग स्टार, ज्याने 6 चेंडूमध्ये 1 धाव वाचवली होती बदलापूरच्या स्पर्धेमध्ये, तो नीतू माळी मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्ले मध्ये. पहिला बॉल, सुनील केवण्याचा फटका ऑन साइडला आलाय. पहिली धाव इथून ओपन. धावसंख्येचा श्री गणेशा जयानमन ढवळेपाडा JD11 शिवशक्ती कडाव. ही मॅच शेवटपर्यंत रंगणार. बऱ्याच प्रेक्षकांमध्ये चर्चा आहे, कारण JD11 शिवशक्ती कडाव संघ जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये खेळलाय तेव्हा तेव्हा दमदार फाईट विरोधी टीमच्या विरोधात त्यांनी दिलेली आहे. सुंदर चेंडू नीतू माळीचा, कडाव संघाचा रायझिंग स्टार मैदानाच्या आतमध्ये आपल्या गोलंदाजीने सचिन केवणे आणि हर्षद आणि सुनील केवण्याच्या विरोधात बॉलिंग करतोय. हर्षदला इथून एकच चेंडू त्याने फेस केलाय. धावसंख्येचा श्री गणेशा झालाय. 46 टार्गेट. खरं तर थोडं टफ स्कोर आहे, कारण रात्रीचे जवळपास 1:30 वाजला आणि 1:30 वाजण्याच्या सुमाराचा हा सामना थोडा थंडगार गारवा देखील आहे. आणि अशा वातावरणामध्ये 46चा टार्गेट थोडा चॅलेंजिंग स्कोर आहे. लोवर फुल टॉस हवे ते हर्षदचा फटका. कॅच ड्रॉप. मिस्टेक, बिग मिस्टेक. सोपा झेल होता. जास्त मेहनत करावी लागली नसती खेळाडूला. थोडी रनिंग, दोन्ही हात फैलावले असते तरी कॅच त्याच्या हातामध्ये आली असती. पण खराब क्षेत्ररक्षण केलं. JD11 शिवशक्ती कडाव संघाला पहिला ब्रेक थ्रू मिळता मिळता राहिला. बॅटर सेफ येतो हर्षद. फुल टॉस स्टेजच्या दिशेने पाठवला चेंडू सीमा पार. घेतली आयवा कॅच. खेळाडूला आयवा कॅचचं पारितोषिक नसेल,
जर कोणत्या प्रेक्षकाने आयबा कॅच पकडली तर विजय गोमारे आणि सुभाष मस्कर दादा यांच्या इकडे वतीने स्मार्ट अजय अजय इकडे बघा, कलवा पेलचे प्लेयर तर अजिबात देऊ नका बोलतात, मैदानात सोडतो, बाहेर पकडतो. पण सर त्याचं कौतुक करावं लागेल. मोबाईलवरती गेम खेळत होता तरी त्याने आयवा कॅच पकडली. म्हणजे मॅच कडे फोकस किती आहे त्याचा. समोर समोर पॉइंट कडे चेंडू, हातात चेंडू येत नाही. एक फिल्डिंग मध्ये इम्प्रूव्हमेंट करावी लागेल. ज्या मिस्टेक होतात फिल्डिंग मध्ये त्या सुधाराव्या लागतील JD11 शिवशक्ती कडावला. कारण एका धावेने आता स्कोर कार्ड वरती धावा संख्या 5 चेंडूमध्ये स्कोर येतो 9. स्कोर किती असू द्या, लढणं माहिती आहे शिवशक्ती कडाव संघाला. घबरा के पीछे हटे ऐसे हम नहीं, कोशिश करके हारे तो गम नाही. नेहमीच प्रयत्न करावे लागतील आणि केलेत शिवशक्ती कडावने. चेंडू चाललाय अलॉंग दी कार्पेट, सीमा पार, पायाने अडवण्याचा प्रयत्न झाला पण चेंडू क्लिअर करतोय. बाउंड्री खेचलाय तो चौकार. डीजे 13 धावा स्कोर कार्ड वरती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. केला पहिल्या इनिंग मध्ये तर 10 धावा होत्या आणि इथे पाहिलं गेलं 13, म्हणजे 3+ धावा आपण एक्स्ट्रा या ठिकाणी जरूर धावतोय, म्हणजे आगीकूच करतोय सध्या तरी जे हनुमान ढवलेपाडा संघ. मॅच मध्ये अजूनही बराचसा गेम बाकी आहे. 24 चेंडू अजून शिल्लक आहे. 33 धावांची गरज आहे. पहिली ओव्हर नितू माळीकडे होते. आता दुसऱ्या ओव्हर मध्ये आणखीन एक यंग टॅलेंटेड बॉलरचा वापर इथे केलाय शिवशक्ती JD11 कडाव संघाने. विक्रांत, खरं तर अभिषेक देवगरे, कुशल गुरव यांनी नेहमीच नवीन नवीन खेळाडूंना स्पर्धामध्ये आणलं, खेळले देखील, चमकदार कामगिरी देखील केली. आणि नितू माळीनंतर आता विक्रांत हा नवन गोलंदाज. फुल टॉस होता, बॅटला ब्रश करून चेंडू गलीमधून काढलाय, थर्ड मॅन कडे जाऊन पोहोचलाय, सीमा पार चौकार. फिल्डिंग मध्ये आता जे प्रयत्न व्हायला हवेत त्या प्रयत्नांची पराकाष्ठा त्यांना करावी लागेल. कारण इथून आतापर्यंत 3 चेंडूवरती ज्या मिसफील्ड झाल्या त्यानंतर धावसंख्येला जो वेग आता दिलाय विथ द स्पीड आणि विथ द बॅट, जी बॅटिंग सुरू आहे हनुमान ढवळेपाडाची. विक्रांत याला देखील पहिल्याच बॉलवरती सुनील केवणेने चौकार ठोकलाय. आता विकेट घेणं अत्यंत गरजेचं बनलंय टीम JD11 शिवशक्ती कडावसाठी. मस्ट नीडेड विकेट आता आली पाहिजे कारण धावसंख्या वाढतीये. अपील आहे पंच त्या ठिकाणी पाहतात. सुनील केवणे इथून सेफ आहे, डॉट बॉल काढला. अशा डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवावं लागेल कारण मैदानावरती जर हनुमान ढवळेपाडाला बॅकफुटवरती ढकलायचंय, एकतर विकेट नाही तर डॉट बॉल. डॉट बॉल आले तर फलंदाज थोडे त्रस्त होतील, जेणेकरून एक मोठा फटका खेळण्याची रिस्क ते घेतील, आणि विकेट आले तर थोडं प्रेशर बनवता येईल. हवेत चेंडू, कव्हर मध्ये चेंडू पडला, एक्स्ट्रा कव्हर वरून खेळाडू आला, बॉल कॅरी दिला. थ्रो थोडा चुकीचा आहे, रनआउटची चान्स बनली आहे, कलेक्शन नाहीये आणि चेंडू आता चाललाय बाउंड्री लाईन पार. 6 धावा. 6 धावा म्हणजे जणू काही षटकार धावसंख्येवरती आला. हीच फिल्डिंग डोकेदुखी ठरली पहिल्या ओव्हर पासून आणि या 6 धावांनी स्कोर ज्या हनुमान ढवळेपाड्याचा जाऊन पोहोचला तो मात्र टोटल 23 या धावसंख्येवरती. 46चं टार्गेट आहे. 50% टार्गेट काबीज केलंय टीम ज्या हनुमान ढवळेपाडाने. 3 चेंडू संपले विक्रांतचे. ओव्हर नंबर 2 इथून सुरू आहे. सुनील केवण्यासाठी हा चेंडू होता. पंच पाहतायत, व्हाईट बॉलची फेक झाली. आणखीन एक एक्स्ट्राची धाव, जिथे धावा आता कमी राहिल्यात कारण चेंडू या इनिंग मध्ये आता शिल्लक आहेत 21. जिंकण्यासाठी धावा पाहिजेत 22. 21 बॉल 22 धावसंख्येची ही मॅच. पर बॉल रन असं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आता बनत चाललंय. सुनील केवणे आणि हर्षद सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये स्थिर सावर आहे आणि विक्रांत ब्रेक थ्रू साठी एफर्ट्स आहेत. सुनील केवणे बॅट ब्रश झाला, विकेट किपरच्या हातात चेंडू आहे.
खरं तर सुनील केवणेचा जो परफॉर्मन्स होता ना चांदईच्या स्पर्धेमधला 2019-20 काळामध्ये, ज्यावेळी पालघर जिल्ह्यातून दांडी हा संघ आला होता, काय खतरनाक खेळ त्यांनी केला होता. एकोमाग माग एक स्पर्धा जिंकत चालला होता आणि तेव्हा ढवळेपाड्याचा सामना पालघर दांडी संघाशी झाला आणि तेव्हा असाच बरसला होता. सुनील केवणे ठोकलाय त्याने षटकार ठोकला आणि त्या दांडी संघाच्या विरोधात जेव्हा ढवळेपाड्याची मॅच लागली, असं वाटलं की ढवळेपाडा कसा खेळेल. पण पॉवर प्लेचा गोलंदाज विश्वनाथ दवणेला 26 धावा ठोकल्या होत्या त्या सुनील केवणेने. जरी ढवळेपाडा त्या मॅचमध्ये हरला असेल तरी सुनील केवण्याची आजही ती 6 चेंडू 26 धावांची ओव्हर विश्वनाथ दवणे हा विसरला नसेल. इतकी तुफानी बॅटिंग केली होती आणि तोच सुनील केवणे मैदानाच्या आतमध्ये JD11 शिवशक्ती कडावरती बरसलाय. स्कोर पोहोचला या सिक्सरने 30, पाहिजे धावा जिंकण्यासाठी आता 16. आटोक्यात आणलाय स्कोर. विकेट येत नाहीये, डॉट बॉल येत नाहीये, फिल्डिंगमध्ये ज्या मिस्टेक झाल्या, ओव्हर थ्रोच्या धावा देखील आल्या आणि अशा परिस्थितीमधून सामना आता खेचण्यासाठी शिवशक्ती कडाव संघाला आता गोलंदाजांना विकेट घ्याव्या लागतील आणि हा चेंडू विक्रांतचा षटक क्रमांक 2 पूर्ण करत असताना धावा झाल्या 30. येणारे चेंडू 18, जिंकण्यासाठी स्कोर पाहिजे अजूनही 16 धावा. डीजे जर विचार केला कडाव संघ म्हणजे पूर्वी आपण पाहिलं गेले अनेक खेळाडू आहेत. गोलंदाज मोहसिन होता, यष्टीरक्षक प्रकाश भदे, त्यानंतर मनीष मिनमिने, अनेक असे खेळाडू आपण पाहायला गेल्या त्या कडाव संघामधून खेळत असताना. आज त्या संघात नाही आणि नवनऊ खेळाडू घेऊन आपण पाहतोय हा संघ अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळत असतो. पण आजही शिवशक्ती कडाव संघाने आपला परफॉर्मन्स कुठेही कमी होऊ दिला नाही. जसा उमरोलीचा संघ असेल, शिवशक्ती कडाव असेल, श्री11 चांदई असेल, आजही त्या संघांचा दबदबा आहे आणि तेच आता इथून दाखवावं लागेल. कुशल गुरव आला आता, अनुभवी कुशल गुरव, एक्सपिरियन्स, प्राऊड ऑफ कर्जत. कुशल गुरव ऑन बॉलिंग मार्क. पहिला चेंडू हर्षद केवणेच्या विरोधात. कुशल गुरवने जर हे षटक मेडन हाताळलं तर मॅचमध्ये कायापालट होऊ शकेल. मेडल षटकून आठवण आली बस. साहिल आत्ताच यवतमाळला जाऊन आलाय आणि ओपन क्रिकेटमध्ये साहिलने 6 चेंडू निर्धाव फेकले गेलेत. 3 चेंडू निर्धाव, चौथ्या चेंडूवरती विकेट होता, त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकलेले आहे. अफलातून कामगिरी केली होती साहिलने. परफेक्ट शॉट ठोकलाय सिक्सर. हर्षद केवण्याच्या बॅटमधून आल्या धावा 6. परफेक्ट. हर्षदसाठी कुशलचा हा चेंडू, वाईट चेंडूचा मारा, 1 धाव इथून कमी होईल. आता जिंकण्यासाठी लक्ष राहिलंय त्या अवघ्या 9 धावा संख्येचा. साहिल लोंगलेच्या गोलंदाजीचा दिवसेंदिवस आलेख मात्र प्रगतीचा वाढत चाललाय. मागच्या आठवड्यामध्ये साहिलची एक मॅच बघितलं होतं जिथे उस्मान पटेल आणि किरण पवारला त्याने एकाच ओव्हरमध्ये आउट केलं होतं. साहिलच्या गोलंदाजीची ताकद आहे. कुशल गुरवचा हा चेंडू, समोर खेळाडू धाव घेण्यासाठी प्रयत्न, डायरेक्ट हिटसाठी थांबलेत खेळाडू. 1 धाव मिळेल, स्कोर वाढला 38. पाहिजे तर आता जिंकण्यासाठी धावा अवघ्या 8. 15 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. JD11 जयवंत हजारे दादांनी आज शिवशक्ती कडाव संघाला पुरस्कृत केलं आणि कुशल गुरव अजूनही मॅच आपण जिंकू शकतो. शेवटपर्यंत जय हनुमान ढवळेपाडा संघाला झुंज द्यायला भाग पाडू शकतो आणि त्यासाठी कुशल गुरव फिल्डिंग पोझिशन खेळाडूंची बदलतो आणि फटका हवेत आहे. भावेश धावतोय, प्रथमेश धावत होता आणि चेंडू एका टप्प्याने सीमा पार.
4 धावांची गरज आहे. कुशल गुरवचं हे षटक 5 चेंडूतून समाप्त केलंय. 13 बॉल बाकी आहेत. अजूनही 4 धावांची गरज आहे. JD11 शिवशक्ती कडाव 3 ओव्हरमध्ये 30 धावा होत्या. त्यानंतर 2 ओव्हरमध्ये अवघ्या 15 धावा आल्या. जिथे अक्षय बैकरने विकेट हॅट्रिक कमावली तिथे खरा गेम टर्न झाला. पण आता कुशल गुरव धावा आता अवघ्या 4 वाचवायच्यात. कुशल गुरवने वाईट चेंडू हाताळलाय. सुनील केवणे एका चांगल्या चेंडूची वाट पाहतो जिथे त्याला विजयाचा षटकार किंवा चौकार अर्जित करता येईल. कारण सामना आता पूर्णपणे ताब्यात आहे ज्या हनुमान ढवळेपाडा संघाचा. तन्मय 11 कळवा संघ आणि SBCC उमरवली आपण पुढील मॅचसाठी रेडी राहा. चेंडू सुनीलच्या बॅटमधून एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आणि विजयाचा चौकार जिंकलाय संघ जय हनुमान ढवळेपाडा. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जिथे JD11 शिवशक्ती कडाव संघाचा स्कोर वाढत होता तिथे 3 विकेट लगातार विकेट हॅट्रिक घेणारा अक्षय बैकर ठरलाय या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन अक्षय. आणि SBCC उमरोले आणि तन्मय 11 कळवा संघ आयोजकांची महत्त्वाची सूचना आहे की मॅच सुरू होण्यापूर्वी कोणताही संघ मैदानाच्या आतमध्ये प्रॅक्टिस करणार नाही. अदरवाईज तुम्हाला 2 धावांची पेनल्टी असेल. SBCC उमरोली फिल्डिंगसाठी उतरेल. तन्मय 11 कळवा हा संघ बॅटिंगसाठी खेळाडू कक्षामध्ये सर्व खेळाडू आपण या. आणि येणाऱ्या